अक्षर महिन्याच्या नटून सटून कुठं जात असती? तुला माहित नाही का आज वटपौर्णिमा आहे. माझ्या मम्मीने कालच गजरे आणले, मेहंदी काढली. अच्छा. मम्मी आलीस का बाळा? बरं चला आली, पहिलं तोंडात पाय धुवून घे आणि पहिलं जेवून घे. काय ग काय झालं? तू का नाही गेलीस? कुठं? आज सगळ्या बायका नटून चटून जात आहेत, तू का नाही गेलीस मग? अगं बाळा मला सगळ्यांचा खूप कंटाळा येतो. या तू तोंडात पाय धुव आणि शाळेत जा. आलीस का बाळा? हो. घे प्रसाद. आजी मी आज क्लासवरून येताना काही महिलांना देवदर्शनासाठी जाताना पाहिलं, तर माझी मम्मी इतकी सुंदर असून ती का बरं कुठे जात नाही? असं का? सांग ना आजी, तू तरी काय सांग. मम्मी पण काही सांगत नाही आणि तू पण काही नाही सांगत. सांग ना आजी. बाळा तुझे वडील या जगात नसल्यामुळे तुझी आई काहीच करू शकत नाही आणि कोणत्याच धार्मिक कार्यक्रमात जाऊ शकत नाही. पण का? बाळा नवरा देवाघरी गेल्यामुळे परंपरेने ही बंधने घालून दिलेली आहेत. पण जेवण वाढून ठेवलंय, जेवायला ये. आले आले. आणखी जर माझ्या मम्मीवर अशी बंधन असेल तर तो राजू काका कसा कुठे काही करू शकतो? 6 महिन्यापूर्वी तर त्याची बायको देवा घरी गेली. सांग ना आजी. अगं बाळा समाज पुरुषांना काही नाही म्हणू शकत. या गोष्टी स्त्रियांनाच भोगाव्या लागतात. तुला नाही कळणार या शहाण्या माणसांच्या गोष्टी. तू अजून लहान आहेस. तुझ्या शाळेत तुला उशीर होईल. का ग बेटा, झोप नाही येत का? नाही येत. मला पप्पांची आठवण येते. त्यांना येत असेल का मी आपली आठवण? हो ना बाळा, येत असेल. त्यांना पण आपली आठवण येत असेल. मग ते आपल्याला भेटायला कधीच का नाही येत? एकदा देवाघरी गेला ना माणूस बेटा, तर तो परत कधीच येत नसतो. माझा उद्या वाढदिवस आहे. मला विश करायला येतील का ते उद्या? उद्या वाढदिवस आहे ना तुझा. मला सांग माझ्याकडून काय पाहिजे बरं तुला? मला फक्त तुझ्या आयुष्यातले 2 तास पाहिजे. दिसेल का ग तुम्हाला? 2 तास? अगं माझं सगळंच आयुष्य तुझं आहे. आता तू झोप, उद्या तुझा वाढदिवस आहे. अगं काय कशाला?
मम्मी, तुला आठवतं का पप्पा असताना आपण नेहमी या गार्डन मध्ये यायचो. हो बेटा, म्हणून तुला या गार्डन मध्ये आणले. हो. संपते वाटपण सुरूच प्रवास, उद्याच्या डोळ्या नका कालचीच आस. संपते वाटपण सुरूच प्रवास, उद्याच्या डोळ्या नका कालचीच आस. साध माझी कुठलीच पोचेना मुखामी, साध माझी कुठलीच पोचेना मुखामी. दिवसाच्या पाशी रात रिकामी रिकामी, दिवसाच्या पाशी रात रिकामी रिकामी. काय ग, काय पाहतेस? आज सारखं तुझ्याकडे पाहत. मम्मी, किती सुंदर दिसतेस बरं. तू नेहमी माझ्यासाठी इतर बायकांसारखं राहत जाणार, आणि जर तू इतर बायकांसारखी राहणार नसेल ना, तुझी शपथ घेऊन सांगते, मी आयुष्यभर लग्नच करणार नाही. जर तू एकटी असून आम्हा लेकरांच्या आयुष्यात रंग भरू शकते, तर मी मुलगी असून तुझ्या आयुष्यात रंग नाही भरू शकत का ग? एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसेल तर त्याचा दोष पुरुषाला न देता स्त्रीलाच देतात, आणि मूल पोटी असून पुरुष अर्ध्यातूनच सोडून गेला तर त्याचाही दोष स्त्रीलाच देतात. जर असं होणार असेल तर मी एकटीने आयुष्य जगायला काय हरकत?